डेफिनेट आर्टिकल, याला मराठीमध्ये म्हणायचं निश्चित. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज डेफिनेट आर्टिकल. आणि इंग्रजीमध्ये डेफिनेट आर्टिकल कोणतं आहे? THE, the. It is a definite article. What is the definition? Used when we talk about something specific. ज्याला आपण ओळखतो, ऑलरेडी नोन, ज्याला आपण ऑलरेडी ओळखलेलं आहे, जो आपल्या ओळखीचा आहे, अशा नाउन सोबत आपण काय वापरतो? कोणतं आर्टिकल? द आर्टिकल. म्हणजे कोणतं? डेफिनेट. आणि त्याचा वापर बघा, इट कॅन बी युज्ड विथ. आता आर्टिकल कुठं वापरायचं? सिंग्युलर ऑर प्लुरल नाउन, म्हणजे एकवचनी नामासोबत बी वापरता येते आणि अनेक वचनी नामासोबत सुद्धा वापरता येते. अजून अँड विथ काउंटेबल नाउन ऑर अनकाउंटेबल नाउन, म्हणजे जे मोजता येतात त्याच्यासोबतही, आणि अनकाउंटेबल म्हणजे जे मोजता येत नाहीत त्यांच्यासोबत सुद्धा द आर्टिकल वापरतात. आणि आपण जे काल पाहिलं होतं ए आणि एन, याचा वापर फक्त कधी येते? सिंग्युलर काउंटेबल नाउन असल्यावरच ए आणि एन चा वापर होतो. आता आपण पाहणार आहोत द चा वापर केव्हा करतात. इट इज रिअली व्हेरी इझी. काळजीपूर्वक बघा द चा वापर. वी टॉकिंग अबाउट समथिंग युनिक. ज्या वेळेस आपण युनिक गोष्टीबद्दल बोलतो, युनिक गोष्ट म्हणजे जगात एकमेव असणारी गोष्ट. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, द सन, जगामध्ये एकच सन आहे. द सन, द मून एकच आहे, युनिक आहे. द स्काय युनिक आहे. द अर्थ युनिक आहे. द ताजमहाल हे जे आहे ते जगात एकमेव आहे. आता आपल्याला पाहिजे द चा अजून वापर. आता द वापरायचे केव्हा? द थिंग हॅज बीन मेन्शन्ड बिफोर. मेन्शन्ड बिफोर म्हणजे जर एखाद्या गोष्टीचा उल्लेख जर अगोदर झालेला असेल, किंवा एखाद्या वस्तूला तुम्ही अगोदर पाहिलेला असेल आणि तीच वस्तू पुणे तुम्ही जर दुसऱ्यांदा पाहत असेल, एखादी व्यक्ती अगोदर पाहिली आणि त्यानंतर तुम्ही जर दुसऱ्यांदा पाहत असेल तर त्याला म्हणायचं मेन्शन्ड बिफोर. आता बघूया एक एक्झाम्पल. जर तुम्ही पाहिलं, काळजीपूर्वक जर पाहिलं तर यू कॅन अंडरस्टँड धिस एक्झाम्पल व्हेरी वेल. बघा, आय सॉ अ डॉग. इथं का आलं? कारण आपण फर्स्ट टाइम त्या डॉगला पाहिलेलं आहे. कुठला तरी एक तो डॉग होता, म्हणून काय आलं? अ डॉग आलं. इनडेफिनेट आर्टिकल. आता बघा, द डॉग वॉज बार्किंग, पण आता काय आले? द डॉग आले. कारण का? याचा उल्लेख अगोदर आलेला आहे, म्हणजे आता हे आपल्या ओळखीचं आहे, म्हणून द डॉग वॉज बार्किंग. आता आपण पाहणार आहोत पुढचा वापर. देर इज ओनली वन इन अ प्लेस. एखाद्या ठिकाणावर जर एकच व्यक्ती असेल आणि ती महत्वाची व्यक्ती जर असेल तर त्यावेळेस आपण वापरतो द आर्टिकल. फॉर एक्झाम्पल, द प्रिन्सिपल ऑफ स्कूल इज स्ट्रिक्ट. शाळेमध्ये एकच प्रिन्सिपल असते. देर इज ओनली वन त्या जागेमध्ये, म्हणून इथं काय आर्टिकल आलं? द प्रिन्सिपल. आता आपण पाहणार आहोत पुढचा वापर. विथ सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. द चा वापर सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सोबत सुद्धा होतो. अँड अँड ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे जर नंबर आले तर त्याच्यासोबत द आर्टिकल वापरायचे. फॉर एक्झाम्पल, द टॉलेस्ट बिल्डिंग. जर सगळ्यात मोठी बिल्डिंग असेल, द टॉलेस्ट बिल्डिंग, तर ह्या ऍडजेक्टिव्ह सोबत काय आलं? द आर्टिकल. द बेस्ट स्टुडंट. बघा, हे बेस्ट ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यासोबत द आलं. जर सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर त्याच्यासोबत आपण द वापरतो. त्यानंतर एक एक्झाम्पल बघा, विपुल राणे इज द बेस्ट डॉक्टर इन टाउन. ते जे टाउन आहे त्या टाउन मधला सगळ्यात बेस्ट डॉक्टर कोण आहे? विपुल राणे. म्हणजे हे इज द बेस्ट सोबत ऍडजेक्टिव्ह सोबत काय वापरायचं? द आर्टिकल. त्यानंतर आपण पाहूया ऑर्डिनल. ऑर्डिनल नंबर म्हणजे फर्स्ट, सेकंड असे जे क्रमवाचक अंक असतात, नंबर असतात, त्याला ऑर्डिनल नंबर म्हणतात. आता बघा, फॉर एक्झाम्पल, ही वॉज द फर्स्ट मॅन टू अराईव्ह. तर ह्या वगैरे द आलं, कारण इथं काय होतं? फर्स्ट. फर्स्ट काय आहे? ऑर्डिनल नंबर. आता लास्टला आपण पाहिजे द आर्टिकल जे डेफिनेट आहे ते कुठे वापरतात. धिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. आता लास्टला कधी वापरायचं? विथ नेम्स ऑफ. आता कोणत्या नावासोबत वापरायचं लक्षात असू द्या, हे सगळ्यात जास्त आहे. नंबर 1, रिव्हर. नदीचे जर नावं असतील तर त्याच्यासोबत द आर्टिकल वापरायचं. फॉर एक्झाम्पल, द गंगा.
द यमुना, द सरस्वती म्हणजे रिव्हरच्या नावाच्या पूर्वी काय वापरायचं? द आर्टिकल. त्यानंतर बघा ओशन, जे महासागर आहेत त्याच्या पूर्वी काय वापरायचं? द आर्टिकल, द पॅसिफिक. त्यानंतर बघा माउंटेन, जे पर्वत आहेत त्या पर्वताच्या अगोदर सुद्धा द आर्टिकल वापरायचे, द हिमालयाज. त्यानंतर बघा पेपरची नावं, जर पेपरची नावं असतील त्याच्यासोबत सुद्धा द आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया. हॅलो स्टुडंट्स, आता सगळ्यात महत्वाचं आहे, आज आपण इनडेफिनेट आर्टिकल आणि डेफिनेट आर्टिकल पाहिलेलं आहे. एकूण आर्टिकल 3 आहेत, ए अँड द. ए आणि अँड आहेत इनडेफिनेट आर्टिकल आणि द आहे डेफिनेट आर्टिकल. आता आपण त्याची पाहणार आहोत समरी टेबल. एका मिनिटामध्ये तुम्हाला हा टॉपिक समजून जाईल. पहिल्यांदा बघा कोणतं आर्टिकल? ए आर्टिकल. कधी वापरायचं? बिफोर जनरल नाउन, सामान्य नामापूर्वी, ज्याला तुम्ही फर्स्ट टाइम पाहत आहे, सिंग्युलर काउंटेबल नाउन. आणि बघा सगळ्यात महत्वाचं ए आर्टिकलचा वापर कधी करायचंय? वर्ड स्टार्ट्स विथ कॉन्सोनंट साऊंड, म्हणजे त्या वर्डची सुरुवात कॉन्सोनंटने झाली पाहिजे, पण कॉन्सोनंटच्या सोबत त्याचा उच्चार, त्याचा आवाज, त्याचा जो साऊंड आहे तो पण कॉन्सोनंटच पाहिजे. कॉन्सोनंट उच्चार असेल, साऊंड असेल तर काय वापरायचं? अ. फॉर एक्झाम्पल अ बॉल, अ डॉक्टर, अ कार. बघा इथं बी काय आलं? कॉन्सोनंट. डी काय आलं? कॉन्सोनंट. सी काय आलं? कॉन्सोनंट. म्हणून आपण इथं काय वापरलं? अ. चला त्यानंतर पाहूया अँडचा वापर. बिफोर अ जनरल नाउन, सामान्य नामापूर्वी अँड वापरायचं. पण आता हे महत्वाचं आहे, कधी वापरायचं अँड? वर्ड स्टार्ट्स विथ वॉवेल साऊंड, त्या वर्डची स्पेलिंग काही का असे ना, पण त्याचा उच्चार, त्याचा जो साऊंड आहे तो वॉवेल पाहिजे. जर त्याचा उच्चार, त्याचा साऊंड वॉवेल असेल तर आपल्याला काय वापरायचंय? अँड वापरायचं आहे. अँड ऑरेंज, अँड आयडिया, अँड अम्ब्रेला. इट इज रिअली व्हेरी इझी चॅप्टर. बघा ओ काय आहे? ऑरेंज, वॉवेल आहे. आयडियाचं आय काय आहे? वॉवेल आहे. अम्ब्रेलाचं अ काय आहे? वॉवेल आहे, म्हणजे त्याचा साऊंड वॉवेल आहे, म्हणून अँड वापरलं. हे झाले दोन इनडेफिनेट आर्टिकल. आता आपण पाहणार आहोत डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट कधी वापरतात? फॉर समथिंग स्पेसिफिक, ज्याला तुम्ही ओळखता, विशेष असा आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ऑर ऑलरेडी नोन, ज्याला तुम्ही ऑलरेडी ओळखता, ज्याला तुमच्याबद्दल माहिती आहे, अशासाठी काय वापरायचं? द. फॉर एक्झाम्पल बघा द सन, जगात एकच आहे आणि ते तुम्हाला माहित आहे. द मून, ऑलरेडी माहित आहे. द आन्सर, ऑलरेडी माहित आहे किंवा ते स्पेसिफिक आहे, ते खास आहे. आता लास्टला सगळ्यात महत्वाचं, आपण टॉपिक आर्टिकलचा व्यवस्थित समजून घेतलेला आहे. आता ज्या होणाऱ्या ज्या कॉमन, ज्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो, ते आपल्याला टाळायच्यात. कॉमन मिस्टेक्स टू अवॉइड. आता आपल्याला कॉमन मिस्टेक टाळायच्यात. बघा डोंट से अन युनिव्हर्सिटी, आपण काय म्हणतो? अन युनिव्हर्सिटी. कारण का? आपल्याला वाटते या वर्डची सुरुवात वॉवेल झाली म्हणून अन आहे, बट इट्स रॉंग. काय म्हणायचं? इट्स अ युनिव्हर्सिटी. आणि अ युनिव्हर्सिटी काय म्हणायचं? बिकॉज ऑफ द साऊंड वाय ओ यू. काय झाला? साऊंडचा उच्चार यू झालेला आहे, म्हणून अ युनिव्हर्सिटी, नॉट अन युनिव्हर्सिटी. त्यानंतर बघा डोंट से अ ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट मॅन, अ ऑनेस्ट मॅन म्हणायचं नाही, कारण त्याच्यातला एच सायलेंट आहे आणि त्याचा उच्चार बघा, इट्स अन ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट मॅन, कारण बिकॉज ऑफ द साऊंड ऑनेस्ट, याचा साऊंड काय आहे? ऑनेस्ट आहेत. अशा रीतीनं काळजीपूर्वक या मिस्टेक टाळायच्यात. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस टाइम. म्हणजे आपल्याला जर एखादा टॉपिक जर समजला असेल तर आपल्याला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. एखादी कन्सेप्ट आपल्याला केव्हा समजते? जर आपल्याला दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधता आलं तर आपल्याला तो टॉपिक समजला असं म्हणतात. तर आता आपण आर्टिकल वरचे हे जे क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत आणि तुम्ही या प्रश्नाचे उत्तर पटकन सांगायचे. फर्स्ट बघा, फिल इन द ब्लँक विथ ए, अँड, ऑर, द.
रिकाम्या जागेमध्ये ए एन आणि द आर्टिकलचा वापर करायचा आहे. आता ऑलरेडी रूल झालेले आहेत. कमी वेळेत तुम्ही उत्तर सांगायचे. बघा, आय हॅव डॅश ऑरेंज. इथं काय येणार? अन ऑरेंज. अन ऑरेंज, कारण त्याचा उच्चार वॉवेल आहे. त्यानंतर बघा, सन रायझेस इन द ईस्ट. तर इथं कोणतं आर्टिकल येणार? व्हेरी गुड, इथं येणार द, कारण ते डेफिनेट आहे आणि ते एकमेव आहे. त्यानंतर बघा, शी इज रीडिंग डॅश बुक. इथं काय येणार? गुड. इथं येणार अ बुक, कारण त्याचा उच्चार कॉन्सोनंट पासून सुरू झालेला आहे. त्यानंतर बघा, आय सॉ डॅश एलिफंट इन द झू. इथं काय येणार? व्हेरी गुड, इथं येणार एन, कारण याचा साऊंड वॉवेल पासून चालू झालेला आहे. व्हेरी गुड. त्यानंतर आय मेट डॅश युरोपियन टुरिस्ट. आता हे थोडं अवघड आहे, व्यवस्थित विचार करा. काय येते उत्तर? व्हेरी गुड. काय आलं इथं? व्हेरी गुड. काय आलं? कारण जरी त्याची सुरुवात जरी वॉवेल नसेल पण त्याचा उच्चार वॉवेल नाही, म्हणून काय आलं? अ युरोपियन टुरिस्ट. त्यानंतर बघा, डॅश गंगा इज अ सॅक्रेड रिव्हर. इथं काय येणार? गुड, द गंगा, कारण हे रिव्हरचं नाव आहे. तुम्हाला टॉपिक व्यवस्थित समजलेला आहे. त्यानंतर बघा, ही वेटेड फॉर डॅश आवर. इथं काय येतंय? गुड, अन आवर, कारण एच सायलेंट आहे आणि त्याचा उच्चार आवर आहे, म्हणजे वॉवेल पासून आहे. व्हेरी गुड. आता लास्ट हे आलं म्हणजे तुम्हाला टॉपिक समजला. सो दिस इज द लास्ट अँड फायनल क्वेश्चन. जर तुम्ही याचं उत्तर बरोबर दिलं तर हा टॉपिक तुम्हाला 100% समजला. बघा क्वेश्चन, दिस इज डॅश बेस्ट मूवी आय हॅव सीन. इथं काय येणार? गुड, इथं येणार द, कारण हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. अशा रीतीनं आपण आर्टिकल पाहिलेला आहे, डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल. याचे मी 2 पार्ट केलेले आहेत. दोन्ही पार्ट व्यवस्थित एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळा पुन्हा पुन्हा ते चॅनलवर जाऊन बघा. आणि जर तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या ग्रामरच्या टॉपिकवर मी तुमच्या सोबत वेळोवेळी डायलॉग करणार आहे.